शुभ्रा अगं काय काय करतेस तू? शुभ्रा ऐक 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 ना प्लीज यार प्लीज. नको ना यार, तू असं घर सोडून नको जाऊस ना प्लीज. ऐक ती बॅग इकडे दे मला आधी. ती बॅग तूच घे, कारण मी नाही, तू चाललायस. ही बॅग तुझी आहे. जे काही वागलायस ना आईंबरोबर, त्यानंतर ह्या घरात राहण्याचा तुला कुठलाही अधिकार नाहीये. शुभ्रा हे बघ, तू उगाच ओव्हर रिॲक्ट करतेस. इतकं काही झालं नाहीये. एवढं काही झालं नाहीये सिरियसली. सोहम, तुझ्या त्या महागड्या घड्याळासाठी आईने त्यांचं मंगळसूत्र विकलं. याचं काहीच वाटत नाहीये का तुला? निदान बोलायची तरी लाज वाटून घे. बाबा गेल्यापासून ना ते मंगळसूत्र कपाटात पडून होतं. आणि तसे आईला त्याचा काही उपयोग नाहीये. मुलाच्या आनंदासाठी तिने ते विकलं तर काय फरक पडतोय? मी तू का रागवते एवढं? सोहम, मंगळसूत्र म्हणजे अडगळीत पडलेली एखादी वस्तू किंवा ठेवणीतला दागिना, एवढंच नसतं. एखाद्या बाईसाठी ना तिच्या जीवा पलीकडे महत्वाची गोष्ट असते ती. आणि आईंसाठी जर ही गोष्ट एवढी महत्वाची नसती तर मुळात ती का ठेवली असती त्यांनी? खरंच फक्त एक आठवण म्हणून इतकंच. अरे ते मंगळसूत्र सोबत वाटली असेल आईंना कधीतरी. कपाटात त्या कोपऱ्यात लॉकरमध्ये ठेवलेला तो दागिना त्यांना आधार देऊन गेला असेल. अरे काय माहिती, तू लहान असताना अडीअडचणीला ते मंगळसूत्र मुठीत धरून आई रडल्या असतील कित्येक वेळा. त्या खचल्या असतील तेव्हा त्या मंगळसूत्राने आधार दिला असेल त्यांना. आणि आज तुझ्या स्वार्थासाठी तू आईना ते विकायला लावलं. सोहम, मला लाज वाटते तुझी. आजपर्यंत तुझे सगळे ड्रॉबॅक समजून घेतलेत मी, पण आज हद्द केलीस तू सोहम. तू किती जास्त इनसेन्सिटिव्ह आहेस ना हे सिद्ध केलंस तू. आज मला प्रश्न पडलाय सोहम की मी तुझ्याशी लग्नच का केलं? शुभ्रा शुभ्रा ऐक ना प्लीज, ऐकून तर घे. मला काही ऐकायचं नाहीये. माझ्या नजरेतनं पडलायस तू सोहम. बास सोड मला. अगं ऐक ना, असं नको ना बोलू यार. मला एक चान्स दे ना प्लीज प्लीज. मी बदलायचा प्रयत्न करीन प्लीज. सोनिया, अरे काय झालं शुभ्रा? काही नाही झालंय आई. त्याच्या त्या महागड्या घड्याळासाठी तुम्ही तुमचं मंगळसूत्र विकलं. ही गोष्ट आवडली नाहीये मला. तसं नाही ग शुभ्रा, कुठल्याही आपल्या लेकरासाठी तेवढं करतेच ना ग. आणि तसंही मला त्या दागिन्याची काय गरज आहे ना आता? बघितलं, मी हेच सांगत होतो तिला. गप्प बस सोहम. दरवेळी आई तुझ्या चुकांवर पांघरून घालतात, त्यांच्यावर सगळं घेतात, हे तुला कळत नाही का रे? बरं चला, तुम्हाला त्या दागिन्याची गरज नव्हती मान्य आहे, पण मग ह्याला या 1.5 लाखाच्या घड्याळाची काय गरज आहे आई, सांगा मला. आई, त्याची हौस भागवण्यासाठी आजवर मन मारत जगत आला आहातच तुम्ही. आई, अहो स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला आपल्या ताटातली चपाती वाढणं हे वेगळं असतं, पण आपल्या अत्यंत जवळची जीवाभावाची एखादी गोष्ट ह्याच्या या वायफळ हट्टांसाठी लांब करणं हे चुकीचं असतं आई. आणि आई, ह्याचे हट्ट संपणारच नाहीयेत. आज तुम्ही महागडं घड्याळ दिलं त्याला, उद्या त्याला एक मोठा महागडा फोन हवा असेल, परवा गाडी मागेल, बंगला मागेल. कधीपर्यंत करणार आहात? आणि तुम्ही हे सगळं करताय म्हणून उद्या जाऊन मी सुद्धा माझं मन मारून असंच जगत राहायचंय का ह्याचे हट्ट पूर्ण करत? नाही बाळा, देव करून तुझ्यावर कधी असा प्रसंग नाही येवो. म्हणजे मी बोलते ते बरोबर आहे ना? तुमच्यावर आलेली वेळ ही फारशी चांगली नाहीये, हो ना? शुभ्रा हे बघ, तू उगाच आईला शब्दात पकडतेस. सोहम, मी तुझ्याशी बोलत नाही, मला बोलायचंही नाहीये. मी जे काही बोलते ते आईना कळलंय आणि पटलंय सुद्धा. आणि खरं तर तुला सुद्धा पटलंय. पण ठीक आहे, जे मला वाटलं ते मी तुम्हाला बोलले, मला खटकलं ते मी तुम्हाला सांगितलं. ह्याच्या पलीकडे मला तुमच्या मायलेकांमध्ये पडायचंच नाहीये. टाइम क्या हुआ साहब? सर काय वॉच आहे? घे ठेव. तुम्ही दिलेली एवढी महागाची भेटवस्तू आम्ही नाही स्वीकारू शकत, आणि मी अपेक्षा करते की यापुढे तुम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. मला ना 1,00,000-1.5 लाखापर्यंतचं घड्याळ हवंय.
सर आईने त्यांचं मंगळसूत्र विकून ते घड्याळ घेतलंय. सर अहो तुम्ही सर अहो घड्याळ सर काय करताय तुम्ही सर सर काय तुम्ही तुमचं फेवरेट घड्याळ त्या रिक्षावाल्याला दिलं सर. त्या घड्याळाने कोणाचं तरी खूप मोठं नुकसान केलं मॅडी. घड्याळाने नुकसान केलं सर. तुम्हाला एवढं वाईट वाटलं असेल म्हणजे ज्याचं नुकसान झालं त्याला कसं वाटलं असेल ना सर. काय काय झालं सर. अहो सर तुम्ही काय घड्याळ त्या रिक्षावाल्याला दिलं ही बॅग मला दिली सर. तुम्ही कुठे चाललं सर. काहीतरी चमचमीत खायला कर. भजी कर भजी. बाबा सारखं असं तेलकट खाऊन त्रास होईल ना हो तुम्हाला. काही त्रास होत नाही मला. सासऱ्याला खायला करून घालायला नको. तुला जर करायचा कंटाळा आला असेल तर मला सांग. सकाळपासून बघतोय मी काही लक्ष नाही आहे तुझं. चेहरा पाडून फिरतेस. मी जड झालोय का. तसं नाही बाबा. ठीक आहे मी चहा बरोबर करते हं भजी. काकू आलेच ना. पहिली कारखानीसनं सांगा घरी लवकर ये. चहा बरोबर भजी आहेत भजी. सर तुम्हाला एवढं वाईट वाटलं असेल म्हणजे ज्याचं नुकसान झालं त्याला कसं वाटलं असेल ना सर. अरे नमस्कार काकू. कशा आहात. बऱ्या आहात ना. दत्ताजी नमस्कार. तुमच्यासाठी गरमागरम समोसे आणले. तुला कसं समजलं मला काहीतरी चमचमीत खायला हवंय म्हणून. अगं बाई राजे आले वाटतं. बाबा चहा. आला का चहा. नशीब. अगं बाई अहो कशाला एवढं खायला आणलं तुम्ही. दत्ताजींना चमचमीत खायची इच्छा झाली होती ना म्हणून समोसे आणले. अरे वा 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 वा. आपल्या माणसांच्या मनातलं मला कळतं दत्ताजी. बघा नाहीतरी असावरी मगापासून भजी कर सांगितलं तर काहीतरी कारण सांगते. आता समोसे आणलेत ना मग कशाला टेन्शन घ्यायचं. खुश राहायचं बाबा आपलं हे दत्ताजी. आज भलताच खुश दिसतोयस. हॉटेलात पदार्थांचा खप वाढला वाटतं. हा मी त्याचं टेन्शन कधीच घेत नाही. आपलं सरळ आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. अरे वा वा अभिजित. गाणं आणि समोसा एकदम मस्त आहे ना. मग घ्या काकू तुम्ही पण घ्या. आसावरी तू पण घे. तुझा चहा इथे आण आणि तू पण बस इथे. अहो नको नको तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. बडबड काय करतेस. एव्हा कॉफी करून आणलीस तीस. हो आणतेच बाबा. आलेच मी. थांब 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 थांब. मला कॉफी नकोय. मी चहाच घेईन. तू इथे बस. मी घेतो चहा. अहो तुम्ही बसा मी आणते ना चहा. गाळूनच आणायचं ना फक्त. मी आणतो. बस 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 बस. असं बरी
चप्पल तर आज भलताच खुशीत दिसतोय. बाबा मी आलेच हं. गरम गरम चहा. अहो काय झालंय? कुठे काय? नाही काहीतरी बिनसलंय तुमचं, काहीतरी झालंय. तुम्हाला कसलं तरी टेन्शन आलंय का? छे टेन्शन आणि मला मला कधीच टेन्शन येत नाही. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. ती फिक्र काय तेच विचारते तुम्हाला मी. छे मला कसली फिक्र असणार? आता तेवढं नक्कीच ओळखते तुम्हाला मी. आल्यापासून बघते तुम्ही हसताय, मस्करी करताय. तुम्हाला कशाचं तरी वाईट वाटतंय का? म्हणजे अपराधी वाटतंय का कशाबद्दल? नाही तसं काहीच नाहीये. तुम्ही किती खोटं बोललात ना तरी तुमचे डोळे नाही खोटं बोलू शकत. तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला कशाचं तरी वाईट वाटतंय तुम्हाला. मला सांगा ना काय झालंय? नाही जरा गोंधळलोय फक्त. म्हणजे मॅडीला एक सोन्याचं गिफ्ट घ्यायचंय, लहानसा दागिना वगैरे. तर कुठून घ्यावं कळत नाहीये. म्हणजे विश्वासातला सोनार एखादा. अगो बाई एवढंच ना. आमच्या सोनारांकडे जाता का? आमचे वर्षानुवर्षांचे अगदी विश्वासातले सोनार आहेत. हो मी तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा? हो. हा हे बघा, हे हे त्यांचं कार्ड आहे. हा तुम्ही त्यांच्या दुकानात जा, इकडे तुम्हाला नक्कीच चांगला दागिना मिळेल. येस थँक्स. निघू मी? अहो चहा तरी घेऊन जा. नाही खरंच घाईत आहे. मी येतो. बाय. बोल. हे बस सोहम, मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. आज सकाळी तू आणि आईंनी एकमेकांची छान बाजू घेतली, पण माझ्यासाठी हा विषय संपलेला नाहीये इथे. नाही मला काय करायचं हे तुला कळेलच, लवकरच कळेल. नमस्कार, मी शुभ्रा कुलकर्णी. काल आसावरी कुलकर्णी म्हणून कुणी आलं होतं का इथे? हो हो, त्यांचं मंगळसूत्र देऊन गेल्या त्या. करेक्ट, तेच परत घ्यायला आले मी. अहो पण ते मंगळसूत्र तर आम्ही विकलं. विकलं म्हणजे? नाही म्हणजे ते कालच आलं होतं ना तुमच्याकडे, असं लगेच कसं विकलं? अहो ते ऍक्च्युली त्यांनी गहाण नव्हतं ठेवलं, ते आम्हाला विकलं होतं. आणि आजच एक गिरायक आलं, त्याला नेमकं तेच आवडलं म्हणून आम्ही विकलं. अरे बापरे, असं कसं होऊ शकतं? पण म्हणजे ते गिराईक जे कोणी होते त्यांचं नाव, पत्ता, फोन नंबर वगैरे काहीतरी मिळू शकेल का? आय एम सो सॉरी ताई, आम्ही नाही देऊ शकत कारण आमचे काही नियम आहेत. ओ गॉड, ओ गॉड. पण मग आईंचं मंगळसूत्र विकत कोणी घेतलं असेल? सर हे सगळं कशाला? नाही ते घड्याळ घेऊन देण्यासाठी तुझ्या आईला ते मंगळसूत्र विकावं लागलं होतं. ते काही फारसं मला म्हणजे बरं नाही वाटलं. मला वाटतं तुलाही ते फारसं पटलं नसेल. याला काय करायच्या आहेत आमच्या घरातल्या गोष्टी? हो सर, ॲक्च्युली काय ना, मला अंदाज नव्हता की आई असं काहीतरी करेल, नाही तर मी तिला मंगळसूत्र विकायला दिलंच नसतं. एनिवे आता मंगळसूत्र परत मिळालंय तर मला असं वाटतं की ते तू तिला परत नेऊन द्यावंस. मी काय याची कुरिअर सर्व्हिस आहे? ऑफिसमध्ये कामात असताना बोलवून घेतलं ते. हो सर, देतो ना. ॲक्च्युली ऑफिस नंतर आज मी जाणारच होतोय मंगळसूत्र घ्यायला, पण तुम्ही एवढ्या घाईत आणलं. नाही नाही, ते मी आणलंय असं तू सांगू नकोस तिला. तिला आवडणार नाही ते. तूच सोडवून आणलंस म्हणून सांग. अरे वा, हे चांगलं आहे. बरं सर, म्हणजे तुम्ही आता एवढं इन्सिस्ट करताय तर मी नाही येऊ देणार तुमचं नाव. बरं मी निघू का? माझा मित्र बाहेर थांबलाय. अरे मग त्याला आत तरी आणायचंस. एनिवे टेक केअर. थँक्यू सर. तुम्ही आमच्या फॅमिलीचा खूप विचार करता सर. खरं तर मला माझ्या वडिलांचा कधी आधार नाही मिळाला, पण आज ते असते ना तर त्यांनी सुद्धा माझी अशीच परिस्थिती समजून घेतली असती सर. सर, यू आर लाईक अ फादर फिगर.
थँक्यू. येतो. काय आलं? आय मीन कशासाठी बोलवलं होतं? काही नाही, उगाच टाइमपास. हा अभिजित राजे ना, माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. रोज इथे यायचं आणि सोन्याचं अंड घेऊन निघायचं. चल निघूया. चल. आलास बाबड्या? अरे मला वाटलंच होतं तू आला असशील म्हणून. गरम गरम चहा करू का रे तुझ्यासाठी? समोसे तेच देऊ खायला का दुसरं काहीतरी करू? उपमा करू का पोहे करू? हा, ऑफिसमध्ये खूप काम होतं का रे? अगदी दमलेला दिसतोयस रे तू. आणि सोहम, डब्बा खाल्लास की नाही वेळेवर? काय रे? आई किती बोलतेस? आत्ता घरी आलोय ना, जरा श्वास तरी घेऊ दे. आणि डबा बघ ना उघडून खाल्लाय की नाही. चहा दे मला पटकन. लगेच करते. हा बरं थांब. घे. यावरून शुभ्रा सकाळी बडबडली मला. तिला ना एक नंबरचा स्वार्थी वाटतो मी. तिला सांग सोहम हे मंगळसूत्र परत घेऊन आलाय म्हणून. सोहम, अरे राजा, कशाला एवढे पैसे खर्च केलेस मंगळसूत्रासाठी? आई इतका नालायक वाटलोय का ग मी तुला? या घड्याळासाठी मी तुला तुझा दागिना विकायला लावीन? अरे नाही रे राजा, मी बोलले का तुला काही? आई तुझ्या या दागिन्यापेक्षा ना पैसे महत्वाचे नाही आहेत मला. ऑफिसमध्ये जो काही चांगल्या कामासाठी बोनस मिळाला ना, तो सगळा मी यात टाकला. आणि हो, पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्स पगार सुद्धा घेतलाय मी आणि तो सुद्धा यात टाकलाय. हा, पण त्यामुळे मला पुढच्या महिन्यात घरात खूप पैसे देता येणार नाहीत. तेवढं मात्र मॅनेज कर. आजवर खूप जीव अडकला होता या मंगळसूत्रात माझा. आता हे मंगळसूत्र जीवापेक्षा सुद्धा मोलाचं झालंय माझ्यासाठी. कारण माझ्या बबड्यांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे ह्याच्यात घालून आणले ते माझ्यासाठी. माझा राजा. ती बघ, ती आली. जा सांग तिला. शुभ्रा, शुभ्रा, हे बघ सोहम काय घेऊन आला. ऑफिसमध्ये चांगल्या कामासाठी बोनस आणि पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्स पगारही घेतला मी. बघ किती बोलली होतीस तू त्याला याच्यासाठी. माझी किती काळजी करतो माझा राजा. खरंच किती गुणाचा आहे ग माझा लेक. हे खूप चांगलं केलंस तू सोहम. एखाद्या दागिन्यापेक्षा पण ना आईंच्या चेहऱ्यावरचा हा आनंद जास्त मोलाचा आहे. तू आज इतकं खुश केलंयस ना आईंना की आज माझ्याकडनं तुला ट्रीट. ऍक्च्युली तुलाच कशाला, आपण सगळेच जाऊया ना जेवायला बाहेर, अभिज किचन मध्ये. चालेल? एकच मिनिट, आले. बोल शुभ्रा. हॅलो सर, एक गुड न्यूज आहे. सोहमनी आईंचं मंगळसूत्र परत विकत आणून त्यांना दिलंय. आई इतक्या खुश झाल्या होत्या सांगू, त्या कंप्लीट भारावून गेल्या होत्या. त्याचे इतके लाड करत होत्या माहितीये, डोळे वाहत होते पण त्याच्या गालावरून हात फिरवत होत्या. अरे वा 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 वा, छान. आसावरीचा आनंदी चेहरा बघायला आवडलाच तर मला.
म्हणूनच आज मी सगळ्यांना घेऊन तिथे जेवायला येणार आहे. येऊ ना? अरे ऑफकोर्स, यू आर ऑलवेज वेलकम. सोमचं जेस्चर खूपच आवडलंय मला, त्यामुळे आता त्याला माझ्याकडनं ट्रीट दिलीच पाहिजे. अरे वा, या मी वाट बघतोय. येस.